नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। देवपूर येथील जागृत देवस्थान आई वाघजाई कोणजाई देवी। हे मंदिर पोलादपूर तालुक्यातील देवपूर गावाजवळ आहे। मंदिर चोळई नदीकिनारी वसलेले आहे। हे मंदिर शिवकालीन असल्याचे संबोधले जाते। तसेच हे मंदिर सनद प्राप्त म्हणजे राज्य शासनाद्वारे मान्यता प्राप्त मंदिर म्हणून ओळखले जाते। देवता आणि पूजा देवी वाघजाई किंवा आई वाघजाई हिच्या रूपाचे मंदिर आहे। कोणजाई हा शब्द मंदिराच्या नावाशी जोडला आहे। कोणजाई वाघजाई असे काही जण म्हणतात। मंदिराला 18 गाव वाघजाई कोणजाई देवस्थान म्हणूनही ओळख आहे, म्हणजे आसपासच्या 18 गाव या देवस्थानाशी निगडीत आहेत। मंदिराची जत्रा 18 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहाने पार पडते। जत्रेत उंच काठ्या बगाडाला घेऊन येण्याची परंपरा आहे। प्रत्येक गाव एक निशाणी ध्वज घेऊन येतो। ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या मंदिर हजारो वर्षापूर्वीचे असल्याचा दावा स्थानिक मंचावर केला जातो। शिवकालीन अशी वर्णन केले जाते, म्हणजे हे मंदिर चालू असताना शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा प्रभाव असावा। मंदिराची ओळख आणि प्रतिष्ठा स्थानिक समाजात खूप उच्च आहे। लोक जागृत हे शब्द वापरतात, म्हणजे मंदिर जिवंत आहे। लोक सतत पूजा उपासना करतात। लोकसंबंध आणि महत्त्व या मंदिरात आजूबाजूच्या गावांचे लोक जत्रेत भाग घेतात। विविध गावांचे सहभाग हा मंदिराच्या सामाजिक धार्मिक महत्त्वाचा भाग आहे। मंदिर स्थान स्थानिक लोकांसाठी कल्याणकारी धार्मिक केंद्र म्हणून काम करते। हे मंदिर सनद प्राप्त पुरातन मंदिर म्हणून मानले जाते, म्हणजे त्याला संरक्षण मान्यता मिळाली आहे। वाघजाई कोणजाई देवी मंदिराजवळ शिवमंदिर आहे। हे मंदिर पोलादपूर कुडपण रस्त्यानजीक आहे। कुडपण येथे जाणारे पर्यटक या देवीचे दर्शन घेऊन कुडपण येथे जातात। 4 वर्षापूर्वी येथे आजी माजी फौजींकडून अतिशय सुंदर असे प्रवेशद्वार उभारलेले आहे। डोंगर, जंगल, झाडी, नागमोडी रस्ते, शेजारी नदी अशा निसर्गरम्य ठिकाणी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आई वाघजाई कोणजाई देवी देवस्थान देवपूर हे आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, देवपूर।